बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात आहे। राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे। मे महिन्यात खरतर एक दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे, मात्र तारखेसंदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये। अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार भूमिका मांडतील। विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची ते शिंदे ठरवतील असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंतांनी केले। एकनाथ शिंदे उमेदवारच नाव जाहीर करतील असं देखील सामंत म्हणतात। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे मोठे निर्णय घेत असतात। उद्या 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला देखील सगळ्यांना अपेक्षित आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आज रात्रीपर्यंत दोन्ही नावं जाहीर करतील। संघटनात्मक चर्चा साहेब सगळ्यांबरोबर करणार आहेत, परंतु आम्ही सगळ्यांनीच विधान परिषद, राज्यसभा या सगळ्या उमेदवारीचे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले असल्यामुळे तो जो निर्णय त्यांच्याकडनं होईल तो आम्हाला सर्व मान्य राहील। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे। शिवसेनेतील वरिष्ठांकडून गोऱ्हेंच्या नावावर सकारात्मक विचार सुरू आहे। नीलम गोऱ्हेंची पक्ष संघटनात सक्रिय भूमिका असल्याने त्यांचं नाव चर्चेत आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री आणि आमदारांचा क्लास घेणार आहेत। नंदनवनमध्ये संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। बैठकीत आमदार आणि नेत्यांना शिंदे मार्गदर्शन करतील। सूत्रांच्या माहितीनुसार जनतेशी संवाद वाढवणं, विकास कामांना गती देणं आणि प्रशासनातील समन्वय मजबूत करणं यावर विशेष भर दिला जाणार आहे। पदासाठी निवडणुकीसाठी युती करणारा मी नाही असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले। मुद्दा असेल तरच युती करणारा माझा पक्ष आहे। शेतमजूर, दिव्यांगांचं काम होत असल्यास विलीनीकरण करू। शिंदेंचा फोन आल्यास नक्की चर्चा करणार असं देखील बच्चू कडू यांनी स्पष्ट केले। एकदा सामंतांचा फोन पण स्पष्टता नव्हती। चर्चेशिवाय विलीनीकरणावर बोलणार नाही असं देखील बच्चू कडू यांनी सांगितले। सामान्य माणसांच्या हितासाठी निर्णय घेणार असं देखील स्पष्ट केलेलं आहे बच्चू कडू यांनी। आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे। कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत, आम्ही आमदारकीसाठी जाणार का तर बिलकुल नाही। शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव। आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे। पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे। ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात। बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल। मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू। माध्यमातूनच समजला। एकदा वगैरे भेट आमची झाली होती तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोललो झालं होतं आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाला मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो। म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना। दरम्यान यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली, ऐकूया। बच्चू भाऊ हे माझे राजकारणातले चांगले मित्र आहेत। त्यांची आणि माझी फोनवर चर्चा झाली। मी काय सांगतो की माननीय बच्चूभाऊ कडू हे माझे मित्र आहेत। विधिमंडळात त्यांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे। त्याच्या मित्र म्हणून नुसत्या चर्चा होतात, परंतु ती चर्चा ही आमच्या दोघांमधलीच होती। ती चर्चा शिंदे साहेबांबरोबर जर झाली असती तर ठीक आहे, पण ती शिंदे साहेबांबरोबर चर्चा झालेली नाही। आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब राज्यसभा, विधान परिषद, विधानसभेची उमेदवारी हे सगळे निर्णय माननीय शिंदे साहेब घेत असतात आणि शिंदे साहेब जो निर्णय विधान परिषदेच्या 2 जागांचा घेतील तो आम्हाला मान्य असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।